नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील कालापिनी संस्थेमध्ये आहोत. आपण एक कालापिनी नक्की ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कालापिनी नक्की काय आहे, परंतु कालापिनी हे असं आहे की हजारो जे कलाकार आहेत त्यांना घडवणारी एक संस्था आहे. डॉक्टर आनंद परांजपे असतील, डॉक्टर रानडे साहेब असतील, यातील जे काही पात्र जे आहेत त्यातली जे कलाकार मंडळी आहेत त्यांना एक वेगळ्या दिशेने त्यांना एक प्लॅटफॉर्म निवडून देण्याचं काम हे थोर मंडळी करत आहेत. तर नक्की काय आहे कालापिनी संस्था ह्याची थोडक्यात अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपलं नाव सांगा आणि ओळख सांगावी. येस, मी रुचा श्रीधर वळवडे. बरं. 2001 पासून तळेगावमध्ये मी जर्मन भाषेचं अध्यापन करते आहे. बरं. तळेगाव आणि तळेगावच्या बाहेर सर्वत्रच मी जर्मन भाषेचं अध्यापन करते आहे. आणि कलापिनीच्या संपर्कात मी 2000 पासून आलेली आहे. आणि या ठिकाणी अनेक बालनाट्य मी स्वतः लिहिलेली आहेत आणि त्याचं दिग्दर्शनही केलेलं आहे. आणि माझं लिखित आणि दिग्दर्शित नाटक हे राज्य नाट्यालाही गेलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला विशेष अभिनयाचा पुरस्कार मिळालेला आहे. कटकला आपण कलापिनीतर्फे एक बालनाट्य नेलं होतं, ज्या ठिकाणी बालनाट्य पहिल्या नंबरला आलेलं होतं आणि त्याच्यामध्येही आपल्याला अनेक पारितोषिकं घेऊन आपण आलेलो होतो. डॉक्टरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की ते आमचे सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहेत, मेंटॉर, गाईड सर्व काही आहेत. आणि मी आज माझी जी जर्मन लँग्वेज अकॅडमी चालवते आहे आणि त्यामध्ये मी जे काही विविध कार्यक्रम कल्चरल प्रोग्राम करते, तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडनं असेल, मिनलताईकडनं असेल आणि या सगळ्या इथल्या दिग्गज कलाकारांकडनं असेल वेळोवेळी जे शिकायला मिळालं, तर ते आता आम्ही आमच्या कार्यक्रम करत असताना आम्हाला खूप जास्त उपयोगी पडतं. त्यामुळे कलापिनी ही संस्था आणि डॉक्टर या सगळ्यांचाच ह्याच्यामध्ये नक्कीच खूप मोठा वाटा. कलापिनीमध्ये तुमची म्हणजे कशी म्हणजे गाठभेट कशी झाली किंवा ओळख कशी झाली, म्हणजे ते काय सुरुवात सांगू शकाल का? ओके. मी साधारण 2001 किंवा 2002 साली पहिले माझ्या मुलीला कलापिनी बालभवनमध्ये गाव चाकेमध्ये घातलं आणि मग त्यांची म्हणजे बालभवनमध्ये मुलगी असताना एक पालक म्हणून माझी कलापिनीत यायला सुरुवात झाली. आणि मग कलापिनीच्या अनेक उपक्रमांमध्ये मुळात मला स्वतःला या सर्व सांस्कृतिक उपक्रमांची खूप आवड असल्यामुळे आणि बोलण्याची खूप आवड असल्यामुळे मी हळूहळू या ठिकाणी जास्त सहभागी होत गेले. आणि त्यानंतर मग तर 2009, 10, 11, 12 ही कलापिनीच्या वतननगर बालभवनची संचालिका म्हणूनही मी काम पाहिलं. हळूहळू मात्र माझ्या स्वतःच्या अकॅडमीचं काम वाढत गेलं आणि त्यामुळे थोडंसं कलापिनीमध्ये माझं येणं कमी झालं. पण कलापिनी ही माझ्यासाठी नेहमीच स्पेशल होती आणि राहील. जर्मन भाषेबद्दल आपण एक शिक्षकसुद्धा आहात आणि आपल्या त्यात चांगली एक शिक्षक असल्यामुळे चांगली कलासुद्धा अवगत आहे. तर आपण अकॅडमीसुद्धा आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? मी 1995 BA जर्मन आणि त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमधनं MA जर्मन केलं. त्यानंतर गोएथ इन्स्टिट्यूट म्हणून एक जर्मन इन्स्टिट्यूट आहे, तर त्याच्या सगळ्या 6 लेवल्स कंप्लीट करून मी 2000 साली साधारण 1999 ते 2000 साली जर्मन शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला खरं तर फक्त क्लासेस असं स्वरूप होतं, कारण मी सकाळी 11वी 12वी पहिले DY पाटील कॉलेज पिंपरी आणि त्यानंतर कमलनयन बजाज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिंचवड या ठिकाणी 11वी 12वीला शिकवत असल्यामुळे सकाळच्या वेळामध्ये कॉलेजमधलं अध्यापन आणि संध्याकाळच्या वेळेला क्लासेस असं हे स्वरूप होतं. गेल्या जवळजवळ 22-23 वर्षाच्या अध्यापनामध्ये जवळजवळ 16 ते 17 वेळा मी जर्मन भाषेचं 12वी बोर्ड पेपर करेक्शनही केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड पेपर सेटिंगही केलं आहे. आणि हळूहळू मग असं झालं की अकॅडमीचं लोड वाढत गेलं आणि त्यामुळे मी जास्त अकॅडमीमध्ये फोकस करायला थोडी सुरुवात केली. आता मी नक्कीच म्हणेन की फार्शपिलेन अकॅडमी ही जर्मन लँग्वेज अकॅडमी ही मावळमधली सगळ्यात मोठी जर्मन शिकवणारी संस्था आहे आणि याचा मला नक्कीच खूप अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला या अकॅडमीबद्दल सांगायला आवडेल की आजही आपल्या अकॅडमीचा कुठेही म्हणजे अगदी अकॅडमीच्या बाहेरसुद्धा बोर्ड नाही. आपण आज सगळ्यात कुठलीही जाहिरात केलेली नाही, कुठेही बोर्ड लावलेलं नाही. फक्त आपले विद्यार्थी हेच आपली जाहिरात आहेत आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना सांगत जाणं. आणि सुदैवाने आपल्याला खूप चांगले विद्यार्थी भेटले आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे जे निकाल आहेत ते दाखवून दिले आणि त्यामुळेच खरं तर मी म्हणेन की
जसं एक शिक्षक म्हणून माझं असेल माहीत नाही, पण आपल्या विद्यार्थ्यांकडे ही अकॅडमी मोठी होण्याचं जास्त श्रेय मी देते, कारण त्यांनी चांगला अभ्यास केला, त्यांनी चांगले मार्क मिळवले आणि त्यामुळे आपल्या अकॅडमीबद्दल सर्व तळेगावातच नाही तर मावळामध्ये सर्वत्र पसरत गेलं. आज कामशेत असेल, लोणावळा असेल, कानेफाटा सगळीकडनं आणि इकडे पिंपरी चिंचवडपासून सगळीकडनं आज अकॅडमीमध्ये येऊन विद्यार्थी जर्मन भाषेचं शिक्षण घेत आहेत आणि आपण 11वी 12वी BBA त्याचबरोबर गोएथे इन्स्टिट्यूटचे A1 A2 B1 B2 C1 C2 असे विविध कोर्सेस या ठिकाणी अकॅडमीमध्ये घेतो आहोत. विशेष उल्लेख करावा असं वाटतो म्हणजे 2016 सालापासून आपण अकॅडमीतर्फे युरोप स्टडी टूर चालू केली आणि ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स अशा विविध देशांमध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणचा अनुभव त्यांना देतो. म्हणजे भाषा एक्सप्रेस बाबा तिथे गेल्यानंतर कसं वागायचं नक्की, कशी भाषा आहे. एक्झॅक्टली. कारण मी कायम म्हणते की भाषा शिकणं म्हणजे फक्त ABCD शिकणं नसतं किंवा भाषा ही फक्त पुस्तकातनं आपण जे शिकतो त्यापेक्षा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ते सगळं बघणं, अनुभवणं, तिथल्या लोकांशी संवाद साधणं, ह्याच्यातनं आपण भाषा आणि तिथलं कल्चर जास्त चांगल्या पद्धतीने ॲब्सॉर्ब करून घेऊ शकतो. आणि ह्या दृष्टिकोनातून युरोप स्टडी टूर चालू केली जी आज तागायत चालू आहे आणि जवळपास 200 ते 300 विद्यार्थ्यांनी या युरोप स्टडी टूर प्रोजेक्टचा सुद्धा आजपर्यंत अनुभव घेतलेला आहे आणि हे प्रोजेक्ट तर छान चालूच आहे. अकॅडमीमध्ये आपण इतरही अनेक प्रोजेक्ट करतो. म्हणजे अगदी आम्ही राजगडवर मुलांना घेऊन गेलो आहोत किंवा हुरडा पार्टीला घेऊन जाऊन तिथे त्यांना वेगवेगळे टॉपिक्स देऊन त्यांनी प्रेझेंटेशन करायचं. असे अनेक छोटे मोठे उपक्रम किंवा अगदी वृक्षारोपणाचा उपक्रम असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो आणि विद्यार्थ्यांना फक्त जर्मन भाषा शिकवायची आणि सोडून द्यायचं असं न करता त्यांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांची एक ऑलराऊंड डेव्हलपमेंट घडावी ह्या दृष्टीने फार्शपिलेन अकॅडमी ही सदैव तत्पर असते आणि आम्ही ती काळजी नेहमीच घेत असतो. साधारण आता किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे असं काय सांगतो? आत्ता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा सगळ्या जर का बॅचेस बघितल्या तर साधारण 150 ते 170 विद्यार्थी हे अकॅडमीमध्ये जर्मन भाषा शिकत आहेत आणि जवळजवळ 10 ते 11 शिक्षक हे आपल्याकडे जर्मन भाषा शिकवत आहेत अकॅडमीमध्ये. जे या ठिकाणी जर्मन विद्यार्थी असतात शिकण्यासाठी आलेले, तर त्यांची आपली एक टूर जात असते परदेशामध्ये, त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल? येस, खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. फार्शपिलेन अकॅडमीचं हे खूप स्पेशालिटी आहे की नुसतंच एज्युकेशनवरती फोकस न करता आपण एक्झिक्युशनवरती पण फोकस करत असतो. म्हणजे या मुलांना प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स मिळावा, जे ते याच्यामध्ये शिकतायत थेरोटिकली ते तिथे जाऊन प्रॅक्टिकली त्यांनी एक्सपिरियन्स करावा, याच्यासाठी आपण दरवर्षी ही युरोप स्टडी टूर ऑर्गनाईज करत असतो. याच्यामध्ये जर्मनी हा बेस असतो आणि मग त्याच्या आजूबाजूच्या ज्या वेस्टर्न युरोपियन कंट्रीजमधले देश आहेत की जसं फ्रान्स आला, नेदरलँड आला, ऑस्ट्रिया आला, स्वित्झर्लंड आला. सो या ठिकाणी या मुलांना आपण फिरवतो. त्यानंतर तिकडची स्कूल आहे आमची फेस्टिशियस जिम्नाझियम, ही जर्मनीतली स्कूल आहे. त्यांचं रेग्युलर आम्हाला इन्व्हिटेशन असतं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्या ठिकाणी जात असतो. त्या स्कूलमध्ये आमच्या मुलांना लेक्चर अटेंड करायला मिळतं. प्रॉपर जर्मन फॅमिलीमध्ये आम्ही त्यांना घेऊन जातो, त्यामुळे त्या लोकांचं बोलणं वगैरे स्ट्रक्चर कसं आहे, लोक बोलतात कसं, ह्या गोष्टी मुलांना खूप जवळनं बघता येतात, अनुभवता येतात. अगदी बरोबर. त्याच्यानंतर त्या स्कूलमध्ये आमचं इंडिशर अबेंड म्हणून एक कल्चरल एक्सचेंजचा कार्यक्रम असतो. म्हणजे या मुलांना एक स्टेज परफॉर्मन्स करण्याचं पण आम्ही त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. हे सगळं करताना आम्हाला मागच्या या 7-8-9 वर्षांमध्ये एवढा छान अनुभव आला की या मुलांचं कॉन्फिडन्स लेवल एवढा उच्च पातळीवरती गेला, ते एवढे इंडिपेंडंट झाले. कसं झालेलं आहे, आज सगळं विश्व ग्लोबल झालेलं आहे, त्यामुळे या मुलांना आज नाही तर उद्या बाहेर जायची संधी मिळणार आहे. बरोबर. मग हा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे किंवा हा अनुभव मिळाल्यामुळे ते एवढे कॉन्फिडंट झालेले आहेत की उद्या त्यांना एकट्याने जरी जायची वेळ आली तरी ते अगदी इझिली मॅनेज करू शकतात. म्हणजे मुख्य मुद्दा त्याच्यासाठी किंवा जो काही गाभा म्हणता येईल तो हा आहे या प्रोजेक्टच्या मागचा आणि खूप गहन विचार करून हे सगळं आम्ही तयार केलेलं आहे. एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं की ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये गर्भसंस्कार म्हणतो. म्हणजे लेकरू आईच्या कुशीत असताना त्याच्यावरती संस्कार केले जातात, त्यामुळे उपजतच ते लेकरू ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला ते संस्कार त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे रुजलेले असतात.
आम्ही आमच्या या यूथवरती अशा प्रकारचे संस्कार करण्याचा प्रयत्न करतो की ज्यावेळेला ते कमर्शियल आयुष्यात पदार्पण करणार आहेत. सो हा सगळा अनुभव जर त्यांच्या पाठीशी असेल तर ते खूप छान यशस्वीपणे त्यांच्या कमर्शियल आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे त्यांना. अशा पद्धतीचा जो सगळा गांभीर्याने विचार करून प्रोजेक्ट तयार केलेला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा. ओके. बरं, परवा रविवारी या ठिकाणी एक प्रोग्राम होणार आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? येस, मला खूप आवडेल याबद्दल सांगायला. जसं मी मगाशी सांगितलं की फार्शपिलेन अकॅडमीतर्फे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत असतो. तर फार्शपिलेन ट्रेफेन हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो यशाच एका प्रोजेक्टचाच भाग आहे. आणि आम्ही आता हे तिसऱ्यांदा फार्शपिलेन ट्रेफेन या ठिकाणी करत आहोत, म्हणून आम्ही त्याला ट्रेफेन 3.0 असं नाव दिलेलं आहे. आणि हा कार्यक्रम नक्कीच सगळ्यांना खूप आनंद देऊन जाणारा आहे. त्याची वेळ साधारण किती असं काय? हां, येत्या रविवारी 24 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता कलापिनी सांस्कृतिक केंद्र ह्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. साधारण 5:30 ते 8 पर्यंत हा कार्यक्रम असेल. बरं, ह्याची जी प्रॅक्टिस केली आपण याच ठिकाणी केली का? हो. मग ते विद्यार्थ्यांना कसं येणं जाणं कसं जमलं, असं काही वेळ कशी म्हणजे केली ॲडजस्ट? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण जवळजवळ 40 विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एका वयोगटातले नाही आहेत. कोणी शाळा आहे, कोणी कॉलेज आहे, तर कोणी वर्किंग आहे. तर आम्हाला हा सगळा मेळ बसवणं ही आमच्यासाठी खूप तारेवरची कसरत होती. आणि त्यामुळे मग जेवढं शक्य आहे तेवढं याच्यामध्ये तुम्हाला नृत्य बघायला मिळणार आहे, नाट्य बघायला मिळणार आहे, गायन बघायला मिळणार आहे. तर आम्ही हे वेगवेगळे विभाग केले आणि मग त्यानुसार एकेका विभागाची वेगवेगळ्या वेळेला आम्ही प्रॅक्टिस घेत गेलो. आणि सगळ्यांचा साधारण विचार करून, सगळ्यांचा कन्व्हिनियंट टाईम बघून त्याप्रमाणे आम्ही प्रॅक्टिसेस अरेंज केल्या. आणि परत एकदा खूप जास्त श्रेय जातं माझ्या विद्यार्थ्यांना की त्यांचं सगळं बिझी शेड्यूल मॅनेज करूनही त्यांनी मॅक्झिमम वेळ प्रॅक्टिसेससाठी दिला. आम्ही 3 महिने खूप चांगली प्रॅक्टिस केली, म्हणून आज आम्ही चांगला कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांसमोर येऊ शकणार आहोत. बरं, हे जे विद्यार्थी असतील ते म्हणजे तळेगावातलेच आहे का बाहेरचे पण? नाही, तळेगावातलेच आहेत. आपले सगळे विद्यार्थी तळेगावातले आहेत. आणि काही जण कामानिमित्त पुण्याला जरूर आहेत, पण त्यांनी ह्या संदर्भात किंवा ह्या वेळामध्ये परत इथे येऊन प्रॅक्टिस करून मॅनेज केलं सगळ्या गोष्टी. ओके मॅडम, पहिलं तर आपलं नाव सांगा. रचना वळवडे. बरं, आता हा जो प्रोग्राम आहे नक्की काय असणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? ॲक्च्युली जसं मॅम आणि सरांनी सांगितलं की आपण अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मुलांना घडवत असतो. तर जेव्हा एखादी लँग्वेज इन्स्टिट्यूट असते तिथे लँग्वेज शिकवली जाते, तर लँग्वेज इज नॉट ओन्ली की तुम्ही याल 4 शब्द पाठ कराल आणि बोलायला लागाल. लँग्वेज आपण का शिकतो तर आपण एक्सप्रेस होण्यासाठी लँग्वेज शिकतो. आणि मग एक्सप्रेस होण्याचेच हे विविध प्रकार आहेत की आपण एका लँग्वेजला कुठल्या कुठल्या प्रकारे एक्सप्रेस होऊ शकतो. आणि जसं की त्याच्यात स्किट आलं किंवा एखाद्या जर्मन सॉन्गवरती डान्स असेल किंवा जर्मन सॉन्ग गाणं असेल, तर ह्याच वेगवेगळ्या गोष्टी आपण कार्यक्रमातनं शोकेस करणार आहोत 24 तारखेला. आणि आम्ही हाच प्रयत्न केला आहे की स्किट जरी बसवलं तरी ते सोप्या शब्दात ठेवावं. जर्मन स्किट आहे, मराठी स्किट आहे, काही मराठी गाणी आहेत, जर्मन गाणी आहेत, बॉलिवूड डान्स आहे आणि जर्मन डान्स आहे. सो आम्ही एक इंडो जर्मन असं कोलॅबरेशन या प्रोग्राम थ्रू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जे काम आमची अकॅडमी गेले इतके वर्ष करत आहे तो ब्रिजिंग चा पार्ट आम्ही कायम अकॅडमीमध्ये करत आलेलो आहोत की इंडो आणि जर्मन कल्चर यांचं कोलॅबरेशन. बिकॉज खूप सारे सिमिलॅरिटीज आणि कनेक्शन्स आम्हाला शिकताना जाणवून आले आहेत इंडिया आणि जर्मन कल्चरमधून. सो तेच सगळं आम्ही आता प्रोग्राममध्ये 24 तारखेला शोकेस करणार आहोत. ओके, थँक्यू. आता आपल्यासोबत काही अकॅडमीचे विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. मला तर हे सांगा की अकॅडमीबद्दल आपलं काय म्हणणं आणि आपण जर्मनीत जाऊन आले, काय अनुभव होता आपला? ओके, नमस्कार. मी रेवती कुलकर्णी. तर मी फार्शपिलेन अकॅडमीबरोबर गेल्या 4-4.5 वर्षांपासून आहे. आणि हा जो ट्रेफेन हा कार्यक्रम आहे हा माझा दुसरा कार्यक्रम आहे. आणि मी जर्मनीलाही स्टडी टूर बरोबरच जाऊन आली आहे अकॅडमी बरोबर, आत्ता व्हेरी रिसेंटली.
तर एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर खूप सुंदर. सगळं असं फॅमिलीसारखं आहे. असं कधीच वाटत नाही की आम्ही शिकायला येतो आहे किंवा काय. ताई हक्काने सांगतात, सर हक्काने बोलतात. रचना इज लाईक अ सिस्टर टू मी. तर एव्हरीथिंग इज व्हेरी इमोशनल कनेक्ट आहे. आणि आम्ही तेच ट्राय करतो आहे सगळेच, की जितकी लोकं येतील सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचं. हेच अकॅडमीचं मोटिव्ह आहे. आणि इवन जर्मनीमध्ये पण मी गेले होते, तर इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. मी प्लेनमध्ये पहिल्यांदा बसले, मी एका फॉरेन कंट्रीमध्ये पहिल्यांदा गेले आणि तेही ऑन माय ओन. म्हणजे सगळे होते, माझे फ्रेंड्स पण होते, पण आपल्या घरच्यांना सोडून आपण एकटं जातो, तो वेगळा अनुभव असतो. एक्झॅक्टली तेच, की जे काय करायचं होतं ते मलाच करायचं होतं तिकडे जाऊन. आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. तर आम्ही स्कूलमध्ये गेलो होतो, तर तिकडची मुलं कशी शिकतात, त्यांच्या शिक्षणामध्ये आपल्या शिक्षणामध्ये काय फरक आहे, किंवा आपण अजून काय डेव्हलप करू शकतो, किंवा मग तिकडे अजून काय वेगळं आहे हे पण कळत गेलं. आणि तेच. सो इट इज अ ग्रेट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. ओके मॅडम, आपण काय सांगाल? माझा अनुभव पण खूप छान होता स्टडी टूरला गेल्याचा. आणि जसं रेवती बोलली तसंच खूप अकॅडमीबद्दल बोलायला गेलं तर खूप फ्रेंडली आहेत. खूप फ्रेंडलीप्रमाणे शिकवतात, म्हणजे खूप आपलं करून शिकवतात ते लोक. आणि आपण ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहोत त्या लँग्वेजमध्ये ते आपल्याला शिकवणार. हिंदी असू, मराठी असू, इंग्लिश, वॉटेवर. सो शिकण्याचा अनुभव तर ग्रेट. आणि तसाच स्टडी टूरचाही खूप काही शिकायला मिळालं. स्टडी टूरला पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही आउट ऑफ इंडिया तसं बघायला गेलं तर, पण खूप काही शिकायला मिळालं. घरच्यांनी पण मॅम आणि सरांवर एवढा विश्वास होता म्हणून पाठवलं. आणि खूप सुंदर अनुभव, खूप काही शिकायला मिळालं तिकडे आम्हाला. जर्मन कल्चर म्हणा, त्यांचं खाणं, त्यांचं शिकणं, सगळंच. सो खूप मस्त अनुभव होता. ओके सर, आपण काय सांगाल? आपलं नाव सांगा पहिलं तर. माझं नाव हिमांशू जयस्वाल. माझा पण क्लास सोबतचा संबंध म्हटलं तर खूप एकदम फॅमिलीसारखा आहे. तर जनरली आपण जर बघितलं तर क्लासेसमध्ये फक्त शिकवलं जातं, पण इथं फक्त शिकवणं सोडून त्यांच्या कल्चरमधल्या काही गोष्टी असेल तशा ॲक्टिव्हिटीज पण आपल्या क्लासमध्ये करून घेतल्या जातात, जेणेकरून आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स इथंच येतो. आणि स्टडी टूरबद्दल म्हणायचं म्हटलं तर सगळे जसे म्हटले तसं तिथं फॅमिलियर ॲटमॉस्फिअर असतोच, बट त्यासोबत प्रत्येकाला एक जबाबदारी दिली जाते. सो आपल्याला ती एक रिस्पॉन्सिबिलिटीचा पण सेन्स असतो की आपण तिथं गेलो आहे तर आपल्याला काही जबाबदारी दिल्या गेल्या आहेत, तर आपण कसे ते पाळायच्या, कधी त्याच्यावरती सक्सेसफुली पालन करायचं. बरं, तर मॅडम आपण काय सांगाल आता? नमस्कार, मी दक्षा ओक. मी 4 ते 5 वर्ष गेली अकॅडमीमध्ये शिकते. आणि फास्ट पिलिन अकॅडमी म्हणण्यापेक्षा प्रत्येकजण मी याला फास्ट पिलिन फॅमिली म्हणतो. जसं बाकीच्यांनी सांगितलं तसं इथे सगळं खूप फ्रेंडली वातावरण आहे, सगळं फॅमिलीसारखं घरगुती वातावरण आहे. आणि आय हॅव पर्सनली एक्सपिरियन्स्ड दिस की प्रत्येकाच्या ह्या खूप फॅमिलीसारख्या वातावरणामुळे कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी खूप फायदा होतो. आणि त्याचाच फायदा मला जर्मनीला जाऊनसुद्धा झाला. मी स्टडी टूरला जाऊन आले. तिकडे आपला कार्यक्रम होतो दरवर्षी, आणि त्याचा मला ओव्हरऑल कॉन्फिडन्स जास्तीत जास्त बूस्ट करण्यात खूप फायदा झाला. मी ज्या वेळेला तिकडे परफॉर्म केलं त्यावेळेला मला त्यांचं कल्चर एकंदरीत ती लोकं कशी आहेत, राहणीमान वगैरे त्यांचं एक्झॅक्टली त्यावेळेला हे सगळं पाहायला मिळालं आणि मला त्याचा खूप आनंद. ज्यावेळेस तुम्ही टूरला जात होता त्यावेळेस तुम्ही घरी काय सांगितलं की त्यावेळेस तयारी कशी केली असं काय सांगाल का? काय नाही, मी काही वेगळं सांगायची गरज पडली नाही मला. सो मी आईबाबांना सांगितलं आणि दे वर रेडी एनिवे, की त्यांनाही आनंदच होता ऑफकोर्स. मॅडम आपण काय सांगाल? नमस्कार, माझं नाव रजनी भोंडवे. ॲक्च्युली मी रचनाची खूप लहानपणापासून फ्रेंड आहे. सो मी यांना अकॅडमीपासून ओळखत नाही, तर मी काकूंना अगदी एका खोलीत छोट्याशा क्लासेस घेण्यापासून बघितलं आहे. आणि आज अकॅडमी इतकी मोठी झाली आहे तर मला ती ग्रोथ खूप जाणवली. आणि 10वी नंतर फक्त कुतूहल म्हणून मी क्लासेस जॉईन केलेले, पण भाषेबद्दल प्रेम आणि आवड निर्माण झाल्यामुळे पुढे स्टडी टूर पण घडली. आणि स्टडी टूरचा अनुभव खूप छान होता, शिकायला मिळाला. तुम्ही किती वेळा गेला आता? असं काय? एकदा गेले मी. एकदाच गेलेले? हो. आणि डिसिप्लिन आणि कम्युनिकेशन या गोष्टी खूप छान प्रकारे शिकायला मिळाल्या. सर नमस्कार, आपण काय सांगाल? माझं नाव प्रणित सोनिग्रा. मी सध्या म्युनिकला असतो. मी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकमध्ये बॅचलर इन एरोस्पेस करत आहे. 2021मध्ये मी फार्श पिलन अकॅडमीत ॲज अ स्टुडंट जॉईन झालो.
A1 ते C1 मी यांच्याकडे केली. पुढची लेवल C2 ही चालू आहे माझी. तर मला जर्मन भाषेचा डे टू डे लाईफमध्ये सुद्धा प्रचंड उपयोग होतो, कारण म्युनिकमध्ये राहतो. सगळीकडे अवतीभवती लोक जर्मनच बोलतात. त्यांच्याकडे जर्मन भाषेला त्यांचा जो अभिमान असतो त्यांचा, तो भाषेचा दरच दिसतो. आणि आपल्याला जर्मन भाषेत त्यांच्यासोबत संवाद साधता येतो व पुढे त्यांच्यासोबत आरामात बोलता येतं. अगदी बरोबर. ते फार सोयीस्कर पडतं आणि समजायला गोष्टी समोरच्यांकडून. साधारण किती वर्षाचं असतं असं काय सांगू शकाल का? मी आत्ताच जॉईन झालो आहे. मागचे 2 महिने मी राहत आहे तिकडे. मी आधी 2 वेळा जर्मनीत जाऊन आलो आहे. ॲज अ परीक्षा द्यायला गेलेलो जानेवारीत, आणि त्याच्या आधी मला एका टूरमधूनच मी गेलो आहे. सो मला बऱ्याच बेसिकली भाषेतून जी मजा येते त्यांच्यासोबत जर्मन भाषेत जेव्हा बोलतो आपण, आपल्यालाही वाटतं की अरे आपण काहीतरी शिकलो आहोत, आपल्याकडे काहीतरी येतं आपल्याला. आणि असंही नाही आहे की त्यांच्यासोबत बोलल्यावरती आपल्याला छान वाटतं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.